श्री शिवाय नमस्तुद्यम. तर रामराम मंडळी. तर आज आम्ही जाहिरात शिवपुराणी कथामा भलती गर्दी आहे, कारण की 10 वाजल्यानंतर भलती गर्दी होत्या. तर आम्ही विशाल भाऊ आम्ही आज शिवपुराणी कथामा जाहिरात, कारण की थोडा लवकर जाहिरात, कारण की 10 वाजना प्रेड मा आणि म्हणे भलती गर्दी होत्या. तर हा रस्ता असा आहे ना, आम्ही जो बेस्ताना रस्ता आहे सचिन कल्ला, आम्ही तिकडला वावरेस कल्ला रस्त्यावर निघेलच, कारण की इकडे गर्दी कमी राहत. लोक सांगे इतली गर्दी इतली ट्रॅफिक आहे ना, म्हणे काय सांगू. तर आज 6वा दिन आहे, तर 6वा दिन आपण आज गर्दी देखो जैसे मी तुमले सांगत की कितली गर्दी आणि कितली पब्लिक आहे सूरज मा. तर मंडळी आम्ही इला गेले शिवपुराणी कथा मा, आम्ही अंदर तर एंट्री होई जायले. आता अंदर जायची माहिती पडी तडे कितली भीड आहे. तर मंडळी आम्ही पंडाला मत इला गेले तर गर्दी देखील गर्दी इतली भयान आहे ना, भरती गर्दी भाऊ असं वाटे ना मुंगी सारखी गर्दी आहे. कार भाऊ कितली गर्दी आहे. हो गर्दी, वो पाय ठेवायची जागा नाही डायरेक्ट. अजून तर गर्दी कम आहे, 1 वाजता अजून गर्दी वाढी. अजून तर महाराज येवाना टाइम तर व्हायला नाहीये, 1 वाजल्यानंतर होईल. तर त्याला तुमले पहिले शिवलिंग द्या करा, शिवलिंग जो कितली गर्दी आहे. भाई ना इतली गर्दी आहे भाऊ, फिरी तर आमले भूक लाग झाले. आता आम्ही चांदू जेवणा ठिकाणी. तर विशाल भाऊ काय म्हणतात, जेवण करायला चालतस का. हा भाऊ जाई पहिले जेवण करलो, नंतर संध्याकाळ मग टेन्शन नाही राहा आपले. पहिले आपण जेवण करू, नंतर मग आज थोडस फिरू. मग 1 वाजता बाबांचे प्रवचन म्हणजे कथा चालू होईल. मग आपण कथा मग बटू, त्यानंतर मग देखोत मग चला मग पहिले जेवण बिवण करू. ती बी आपले वडी सेवा द्यायले, जेवण बी आपल्या बटे सेवा मत भेटी. चला. तर विशाल भाऊने आम्ही जेवणासाठी म्हणजे जेवण इकडे लाईन वर लागी झाले. तर चला पब्लिक द्या काढस मी तुमले कितली श्री शिवाय नमस्तुद्यम. तर भाऊसन आम्ही आता फ्री मग चाय भेट राहते, तर आम्ही आता चाय लिहिलेलं तर चाय पिसी नंतर मग आम्ही जाऊ ते पंडाल मा. तर मंडळी आमना जेवण आणि चहा पाणी बटे सुविधा भारी होती अरे, चहा पाणी आणि जेवणनी. तर आता आम्ही जाहिरात पंडाल करे विचार करा दूध की जेवण कसं बनी काय बनी, पर जेवण 1 नंबर बनवलं होतं, चहा बी 1 नंबर होती. तर चला तुमले पंडाल मा ते गर्दी देखाडू. आमना विशाल भाऊ आणि तेच ना मित्र येतात, भाऊ येतात. मंडळी लोके धन अन्नदान बिन्ना बट कर राहणार, सेवा बटी कर राहणार. पर पब्लिक एवढी आहे ना, पर आपताले भाऊ म्हणजे पब्लिक एवढी येतं अन्नदान करू नाही शकत, पर तुम्ही सेवा दे राहणार ती चांगली बात आहे. पब्लिक तर कम से कम 20 लाख ना आसपास आधी सांगितलं राहणार पब्लिक. तर चला आपण महादेवनी मोठी पिंड तळे जाऊत आपण. हो एवढी पब्लिक नाही, पब्लिक बोलती जास्ती आहे ना, बाहेर पब्लिक आहे. विशाल भाऊ म्हणता अरे भाई बेकार गर्दी वेगळी ना पंडाला मत मा गर्दी वो काय करस मग. विशाल भाऊ चालास का मत मा जाऊत ना रे वो, काय घाबरा ना. तर जर भोलेनाथला साथ आपला संगे हाँ ते भी पर एक बार कधी भाऊ अंदर जर ना आपण पूरा पसी जासो येवाल भी जागा अंदर येवाल भी जागा नहीं, निकाल भी जागा रहा नहीं. मग इमर्जन्सी लागे मग देखली सुद्धा.
काय ना काय जवानी में गए जवानी में गए की पास है ना चप्पल काढला आपने चप्पल नहीं लिया चप्पल आपने नहीं लिया लागतच काय अजून तर रामराम मंडळी कथा आते खत्म हो जा रहे आम्ही सीधा आते भुऱ्या भाऊ आणि आम्ही विशाल भाऊ आम्ही आते सीधा घर जा रहे हूं पर कथा में असं वाटे का उठो नाही इथलं भारी वाटलं थांबले पर काही काही जणी अर्धी कथा माझी उठी उठी सिंजाई राहतात तर विशाल भाऊ तुम्हाला कसं वाटणं चांगलं वाटतं तर कसं वाटतं आमले तर भलतं भारी वाटणं पर आते कापडणे ना बँड यावावे अगो शिरपूर्ण बँड यावावे संध्याकाळ 7 वाजता जॉब संध्याकाळी संध्याकाळ आपण जाऊ देखू देखा किती पब्लिक आहे